नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल आजची रेसिपी कुठली आहे बरं? तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते. तर आज आपण करत आहोत गव्हाच्या पिठापासून ना जिरा बिस्किट, तेही बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, इनो न वापरता. आणि आता इथं मोडून सुद्धा दाखवलं तुम्हाला बिस्किट. आतून बघा आणि मोडल्यानंतर अंदाज तर आलाच असेल. पण आता ही कशी बनवायची? व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण करत आहोत जिरा बिस्किट. त्याच्यासाठी इथं घेतलेले आहेत जिरे. तर 2.5 चमचे इतके जिरे घेतलेत. जिऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आपण बाहेरनं ज्यावेळेस बिस्किट आणतो बघा, बऱ्याच जणांना जिरा बिस्किट आवडतात, पण जिरं खूपच कमी असतं बघा. तर आज आपण घरच्या घरी करत असल्यामुळे जरा जिरे इथे जास्तच घेतलेत. आता जिरे ना हे आपल्याला हलकेसे अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत बरं का. अगदी जिऱ्यांचा रंग बदलूसपर्यंत भाजायचं नाही, असे गवळे गवळेच भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले जिरे ना एखाद्या पोळीपाटावरती किंवा तुमच्याकडे वरवंटा पाटा असेल त्याच्यामध्ये ना जरा भरड भरड कुटून घ्यायचे आहेत. भाजून घेतल्यामुळे ना ते लगेच असे बारीक होतात. मिक्सरला बारीक करायचे नाही, नाहीतर ना त्याची पावडर होते. आपल्याला जिरेची पावडर करायची नाही, फक्त जिरेचे अगदी 2 ते 3 तुकडे व्हायला हवे असं आपल्याला करून घ्यायचं आहे हलक्या हाताने बघा. आता इथं बघा अगदी भरड भरड असंच हे मी जिरे वाटून घेत आहे. गरम असल्यामुळे ना ते लगेच वाटले जातात बघा. आणि आता आपल्याला काय करायचे आहेत हे एका वाटीमध्ये आपण काढून घेऊयात. अगदी जिरे ना नाही बारीक केलात तसे जरी वापरलात जरा भाजून तरीसुद्धा चालेल. आता आपण पिठी साखर करणार आहोत. त्याच्यासाठी मिक्सर जारमध्ये बघा आपली मोठी साखर जी असते ती घालून घेतली आणि एकदा वाटून घेतली. इथं झाली आपली ही पिठी साखर तयार. आता ही जरा बाजूला ठेवूयात. एक इथं मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घेणार आहोत तूप. तूप बघा घट्ट घ्यायचं आहे, पाव कप इतकं. आपल्याला पुन्हा तूप लागलं तर आपण पुढे वापरणारच आहोत. सुरुवातीला पाव कप इतकं तूप घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जी वाटलेली साखर होती बारीक केलेली, म्हणजेच की पिठी साखर, ती घालून घेणार आहोत. आपण जी बिस्किटं करत आहोत ती जिरा बिस्किटं करत आहोत बघा. गोडीला जरा कमीच असतात, त्याच्यामुळे नाही तर साखरेचं प्रमाण हे मी कमी घेतलेलं आहे. पाव कप इतकं तूप आणि पाव कप इतके पिठी साखर घातले बघा. आता दोन्ही ना आपल्याला मिक्सरच्या मदतीने छान प्रकारे फेटून घ्यायचं आहे बघा. आता तुम्ही म्हणाल रंग बदलूसपर्यंत फेटायचं वगैरे का? तर बिलकुल नाही, फक्त दोन्हीचा एकजीव करायचा आहे, इतपतच फेटायचं आहे. साखरेमध्ये छान प्रकारे तूप मिसळायला हवं का नाही म्हणून. आता आपण बिस्किटं करत आहोत आजची, ती गव्हाच्या पिठापासून. रोज आपण चपातीसाठी वापरतो बघा, तेच इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपण चाळून घेणार आहोत. सुरुवातीला 1 वाटी इतकं घेतलं आणि पुन्हा अर्धी वाटी, एकूण 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. 1.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी ना पाव कप इतकी साखर वापरले बरं का. आणि अगदीच तुम्हाला जर गोड हवं असेल तर अर्धी वाटी साखर वापरू शकता. आता आपल्याला बघा ह्याच्यामध्ये घालायचे जे भरड भरड वाटलेले होते ना ते जिरे. अर्धे सुरुवातीला मी घातलेत, नंतर अर्धे वापरणारच आहे पुढे. आता काय करायचं, आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये दूध पाणी बिलकुलसुद्धा वापरायचं नाही. तुपामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, तरच आपली बिस्किट ही खुसखुशीत होतात. बरेच जण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, इनो वापरतात. आज आपण ना ह्या कशाचाच वापर न करता ही खुसखुशीत आणि टम्म फुगणारी ना बिस्किटे करत आहोत. बघा बरं, आता जी राहिलेली परत जिऱ्याची जी पावडर आपण केलेली होती ना भरड, ती घालून घेतली आणि सर्व पुन्हा मिसळून घेत आहे. आता बघा पिठाचा एक गोळा होत नाही, मग आणखीन काय करायचं आहे, आपल्याला तूप घालत राहायचं आहे. वरून 2-2 चमचे इथं मी तूप घालणार आहे आणि पिठाचा एक गोळा करून घेणार आहे. एकूण किती तूप लागलं तुम्हाला मी पुढे सांगते. तुम्ही हे पीठ मळण्यासाठी दुधाचा पाण्याचा वापर केला ना तर ही बिस्किटं खुसखुशीत होत नाहीत, नरम होतात बरं का. कारण ही सुद्धा महत्त्वाची टिप्स आहे. आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन काही फ्लेवर द्यायचा असेल, जसं की तुम्ही ह्याच्यामध्ये नारळाचा बुरादा घालू शकता, ड्रायफ्रूटचे काप घालू शकता. पण ही जिरा बिस्किट असल्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्लेवर घालण्याची गरज नाही. अगदी ह्याच्यामध्ये मी वेलची पूडसुद्धा घातलेली नाही, कारण जिऱ्याचा स्वतःचा असा फ्लेवर असतो बघा म्हणून. बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये घालू शकता. अगदी बघा आपण गव्हाचं पीठ कसं मळतो तसा गोळा व्हायला हवा बघा, इतपत तूप घालायचं आहे. साधारण ना अगोदर आपण सुरुवातीला पाववाटी इतकं तूप वापरला आणि नंतर साधारण पाववाटी इतकं तूप लागलं बघा. एकूण अर्धी वाटी इतकं घट्ट तूप लागलं, तेव्हा कुठेतरी हा असा गोळा होतो. आता झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात एक 10 मिनिटासाठी. तोपर्यंत बघा आज आपण जी बिस्किट बेक करणार आहोत ती ओव्हनचा वापर न करता आपण कढईमध्ये बेक करणार आहोत. तर कढईच्या वरती अशी चाळण जी मावते ना ती मोठी कढई घेतली, अगदी तुम्ही पातेलंसुद्धा घेऊ शकता आणि असं झाकण ठेवणार आहोत. चाळण जरा बाजूला ठेवूयात आणि ही जी कढई आहे बघा त्याच्यामध्ये पाणी मीठ घालायचं नाही. ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण ही कढई गॅसवरती गरम व्हायला ठेवून घेऊयात. तोपर्यंत बघा ह्या चाळणीमध्ये आपण बिस्किटं बेक करणार आहोत का नाही, मग त्याला तूप लावून घेऊयात.
आता बरेच जण ह्याच्यामध्ये ना बटर पेपरसुद्धा घालतात. ह्याच्या अगोदर मी बटर पेपर घालूनसुद्धा बिस्किटं दाखवली तुम्हाला करून. पण बटर पेपर नाही जरी चाळणीत घातला तरीसुद्धा आपले बिस्किटं सहजपणे निघतात. फक्त चाळणीला थोडंसं तूप लावून घ्यायचं. आता 10 मिनिटानंतर बघा पीठ छान भिजलेलं आहे. आता का नाही आपण लगेचच ह्याची बिस्किटं करायला घेणार आहोत. अगदी तुम्हाला हे कोरडं वाटलं तर हातावरती छोटा छोटा गोळा घेऊन ना चोळून घ्यायचा आहे. जसं हाताच्या उष्णतेने आपलं तूप सुटलं जातं तसंच हे थोडं पातळ होतं. मग आपल्याला ना बिस्किटांना आकार छान प्रकारे देता येतो बघा. आता बिस्किटं छान एका आकाराची व्हावी ह्याच्यासाठी इथं बघा मी छोटा जो चमचा आहे तो वापरलेला आहे. म्हणजे ज्याच्यात जितकं पिठाचं मिश्रण मावतं तितकं भरून घेते आणि मग त्या आकाराचं इथे बिस्किट करून घेते. आता बिस्किट काय तुम्ही तुमच्या आकाराची करू शकता. इथं बघा मी एक गोळा घेतला, हातावरती छान चपटी जशी पुरी करतो तशी करून घेतली आणि चौकोनी आकाराचं बिस्किट करून घेतलं. चाकोनी कडा ज्या आहेत त्याच्या कापून घेतल्या म्हणजे आकार छान येतो. जशी बिस्किट तयार होतील तशी आता ह्या चाळणीला तूप लावलेलं आहे की नाही त्याच्यामध्ये आपण ठेवून घेऊयात. त्या अगोदर आपण गोल गव्हाची पिठाची बिस्किटं केली. अगदी तीसुद्धा आपण बेकिंग पावडर, इनो, सोडा, ओव्हन कशाचाच वापर न करता केली. त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. अगदी मिलियनमध्ये व्हिडिओ केला. बरेच जणांनी ते करून पाहिले आणि तुम्ही फीडबॅकसुद्धा खूप छान दिला. तशाच आपण नाचणीचे बिस्किटं, ज्वारीचे बिस्किटं, चॉकलेट बिस्किटं ह्यांचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि घरच्या घरी पौष्टिक बिस्किटं बनवू शकता. अगदी गूळ वापरूनसुद्धा बिस्किटं आपण केलेले आहेत बरं का. ह्यांचा व्हिडिओ ना आपल्या चॅनलवरती अपलोड आहेच, पाहायला विसरू नका. अगदी आपण कोकोनट बिस्किटंसुद्धा केलेली आहेत बरं का. आणि आज वेगळी म्हणजे आपण पहिल्यांदाच ही बिस्किटं ट्राय केली ती म्हणजे जिरा बिस्किटं. खरंच खूप छान होतात बरं का. त्यांना बघा मधल्या वेळेस काहीतरी खायला हवं असतं चटरपटर. अगदी बाहेरची बिस्किटं न देताना तुम्ही घरच्या घरी अशी पौष्टिक बिस्किटं बनवू शकता. ही मी मुलांसाठी बिस्किटं करत असल्यामुळे गव्हाच्या पिठाची केलीत बरं का. अगदी तुम्ही इथं अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही मैद्याची बिस्किटं केलात तरीसुद्धा चालेल. मग मुलांसाठी ना मैदा खाणं तितकंसं योग्य नाही म्हणून इथं मी गव्हाची पिठाची बिस्किट केली. नेहमी माझा हाच प्रयत्न असतो की घरच्या साहित्यामध्ये रेसिपी आपली तयार व्हावी, साधी सोपी असावी आणि पौष्टिक असावी. आता बघा इथं मी तुम्हाला एक गोलाकाराचं बिस्किटसुद्धा करून दाखवलं आणि त्याच्यावरती ना अशा चाकूनी खाचा करून घेतल्या. ते सुद्धा बिस्किट छान दिसतंय आणि अगदी चौकोनी आकाराचं बिस्किट होतं ना त्यालासुद्धा अशा खाचा करून घेतल्या. म्हणजे कसं तुम्हाला कुठल्या डिझाईनचे बिस्किट आवडतात त्या डिझाईनमध्ये करू शकता आणि हे बेक झाल्यानंतर तर तुम्हाला कळणारच आहे कुठली बिस्किटं छान दिसतात. आता चाळणीमध्ये जितकी मावतात तितकी बिस्किटं इथं बघा बसवून घेतलेली आहेत. पण दोन्ही बिस्किटामध्ये थोडीशी गॅप ठेवायची कारण ही बिस्किट आपली बेक झाल्यामुळे ना थोडीशी फुलतात. मग ती एकमेकांना चिटकून बसायला नको का नाही म्हणून अशी थोडी गॅप ठेवायची. आता बघा जी काही अर्धी बिस्किट आहेत त्यांना मी इथं वरून थोडंसं दूध लावून घेते. कारणसुद्धा ह्याचं सांगते कारण ह्याच्यावरती ना मी जरा जिरे लावून घेणार आहे. हे जिरे भाजलेलेच आहेत बरं का. असं वरून ब्रशने आपण दूध लावल्यामुळे का नाही हे जे वरून आपण जिरे लावत आहोत का नाही ते चिटकून बसतात म्हणून लावत आहे. अगदी तुम्ही वरून जिरे नाही लावलात तरीसुद्धा चालेल कारण आपण ऑलरेडी अगोदरसुद्धा जिरे भरपूर वापरलेत. पुन्हा हलक्या हाताने असं दाबून घेणार आहोत म्हणजे जिरे चिटकून बसेल. अर्ध्याच बिस्किटांना इथं बघा मी जिरे लावलेले आहेत, अर्ध्या बिस्किटांना लावलेले नाहीत. आता चला आता आपण ही बिस्किटं बेक करणार आहोत. कढई अगोदरच गरम करायला ठेवली होती का नाही तर मध्यभागी ही अशी आपण चाळण नेऊन ठेवणार आहोत. ह्याच्यावरती झाकण ठेवूयात. वजनदार काहीतरी आपल्याला ठेवायचं आहे आणि खाली गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे. आता एकूण किती मिनिटानंतर पाहणार आहे तुम्हाला मी पुढे सांगते. तोपर्यंत बघा आपला आणखीन एवढं पीठ उरलं का नाही मग ह्याचीसुद्धा मी बिस्किटं करून घेत आहे फटाफट. म्हणजे गॅसच्या बाजूच्या आचेवरती ना ही सुद्धा बिस्किटं होतील. आता इथं नाही मी गोलाकार बिस्किटं करून घेत आहे बघा. अगदी तुम्हाला हे पीठ कोरडं वाटलं खूपच तर आणखीन 1 किंवा 2 चमचे तूप घाला आणि मळून घ्या. छान आणखीन सैलसर असं हे पीठ होतं बरं का. बघा छान गोलाकार बिस्किट करून घेऊन अशा चाकूनी खासा करायच्या म्हणजे दिसायला बिस्किट हे खूप छान दिसतं बरं का. किंवा अगदी प्लेन बिस्किट ठेवलात ना तरीसुद्धा चालेल किंवा आणखीन कुठली डिझाईन आवडत असेल ती डिझाईन करू शकता. एक एक करून सर्व इथं बिस्किटं करून घेतलेत बघा. आणखीन इथं 7 इतकी आपली ही बिस्किटं झालीत. आता गॅसच्या दुसऱ्या बाजूला मी कढई गरम व्हायला ठेवले त्याच्यावरती ही चाळण ठेवून झाकण ठेवणार आहे. आता बघा ही बिस्किटं ना मी 20 मिनिटानंतर पाहत आहे आपण अगोदर ठेवलेली. आता ही बिस्किटं बेक झालीत कसं ओळखायचं माहिती आहे का. तुम्हाला कडा इथं लाल झालेले दिसत असतील बघा म्हणजे छान प्रकारे बेक झालीत ही बिस्किटं समजायची. बिस्किटांना रंगसुद्धा खूप छान आला आहे. मग गॅस बंद करायचा. एकूण नाही तर मी 20 मिनिटानंतर ही बिस्किटं पाहिलीत बघा. म्हणजे 20 मिनिटानंतर ही बिस्किटं आपली बेक झालीत. तुम्हाला वेळ थोडासा कमी अधिक लागू शकतो कारण तुम्ही खाली कढई जी वापरली ती किती जाड किती पातळ हवी ह्याच्यावर अवलंबून आहे. शिवाय बिस्किटं इथं बघा मी ही पातळ केली होती त्यामुळे ना ही लवकर बेक झाली. अगदी तुम्ही जाड बिस्किटं केलात तर बेक व्हायला मात्र वेळ लागतो बरं का.
आता बघा ही चाळण मी थंड करून घेतली, मगच ह्याच्यातली बिस्किटं बाहेर काढलीत बघा. गरम असताना तुम्ही सोडवायला गेलात तर मधीतनंच बिस्किटं तुटली जातील. गरम असताना ही बिस्किटं तुम्हाला थोडीशी नरम वाटतात, पण जशी थंड होतील ना तशी ही छान खुसखुशीत होतात. वाव, बघू शकता खालून रंग बघा, वरून रंग बघा आणि किती सुंदर दिसतात. त्याच्यापेक्षा बघा आता इथं मोडल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल किती खुसखुशीत, आतून बघा जाळीदार. कुठलाही इनो, सोडा, बेकिंग पावडर न वापरता आपली ही बिस्किटं झालीत. अगदी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून बऱ्याच जणांनी ही बिस्किटं करूनसुद्धा पाहिलीत ह्याच्या अगोदरची. तशीच ही सुद्धा बिस्किटं करून पहा. आता बघा आपण दुसऱ्या चाळणीमध्ये जी बिस्किटं ठेवली होती तीसुद्धा छान फुललीत. तुम्हाला इथं बघून अंदाज येतच असेल. टमटमीत फुललीत बघा. आणि ही सुद्धा कडेने रंग आला की समजायचं आपली बिस्किटं बेक झालीत. तुम्हाला एवढी भारी रेसिपी दिलेली आहे जिरा बिस्किटीची. अगदी साहित्यसुद्धा 2 ते 3च वापरलेलं आहे बघा, घरात असणारं. बिघडण्यासारखं काहीच नाही. सविस्तर असं सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे बनवून पाहायला हरकत नाही. तुम्हीसुद्धा करून मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही जिरा बिस्किट आवडली का. आजचा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बघा इतकी आपली ही बिस्किटं बनून तयार झालेली आहेत. अगदी महिना काय 2 महिना खराब होत नाहीत. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.